हाय हॅलो नमस्कार। आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल, नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा। तर कुठलाही वेळ आता न घालवता मी तुमच्यासोबत मेथ आंब्याची रेसिपी शेअर करत आहे, कारण आता माझा पिल्लू जो आहे तो झोपलेला आहे। तोपर्यंत जे काही होईल ते मी फटाफट तुमच्यासोबत शेअर करते। आणि मेथ आंबा यासाठी बनवत आहे की लास्ट टाइम निर्मईने माझ्या ताईकडे खाल्ला होता, तेव्हापासून ती माझ्या मागे लागली की मेथ आंबा जे आहे ते बनव, पण आतापर्यंत मी कधीच ट्राय केला नाही। आज पहिल्यांदाच बनवते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते। आणि मेथ आंबा यासाठी बनवत आहे की आता शाळा वगैरे सुरू आहे आणि सकाळी सकाळी कसल्याही प्रकारचे जे पराठे आहे टिफिनमध्ये देत असते, तर त्यासोबत मेथ आंबा असला की मग बाकी गोष्टींची गरज पडणार नाही, सॉस वगैरे। आणि तसंही हे सॉस वगैरे खाणं काही एकदम चांगलं नाही, म्हणून मग आज एक तर माझं रेसिपी तुम्हाला दाखवणं सुद्धा होऊन जाईल आणि घरात एखादा चांगला असा पदार्थ सुद्धा बनेल। म्हणून चला तर ब्लॉगमध्ये असेच कनेक्ट राहा। आणि मेथ आंब्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की कराल, आणि आणखी काही गडबड झाली असेल तर कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। चला तर सध्या आंब्याचं सीझन हे सुरू झालेलं आहे। आपल्याला ज्या प्रकारचे आंबे पाहिजे असते त्या प्रकारचे आपल्याला मिळून जाते। आणि मग मेथ आंबा बनवायचा आहे तर आपल्याला हिरवेगार असे कच्चे आंबे पाहिजे असते। आणि मग कधी कधी काय होतं की बाहेरून पाहायला जे आहे आंबे हिरवे दिसतात आणि आतमध्ये जेव्हा मग पिवळसर येतो, तर त्या प्रकारचा आंबा अजिबात घ्यायचा नाही। जो आतमधून सुद्धा पांढरा शुभ्र राहतो त्या प्रकारचा घ्या। आणि माझंही तसंच झालं, एखादी आंबा जो आहे तो व्यवस्थित निघाला आणि दुसरा आंबा जो आहे थोडासा पिवळसर वाटला। आणि असंही असू शकतं की 2 दिवस झाले माझ्या फ्रीजमध्ये हे आंबे पडले होते, कारण पिल्लू जो आहे रेसिपी मला शूट करू देत नव्हता आणि मी शूट करायचीच वाट पाहत होती, त्यामुळे मलाही थोडंसं लेट झालं। तर सर्वात आधी जे आहे मी आंबे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर वरचा जो किस आहे तो काढून घेतलेला आहे। आणि वरची जी साल आहे ते तुम्ही नाही काढली तरी चालेल, तसंही तुम्ही मेथ आंबा जो आहे तो बनवू शकता, किंवा मग काढून जरी केला तरी तो व्यवस्थित बनेल। तर इथे मी वरची जी साल आहे ते किसणीच्या सहाय्याने काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे फोडी बनवून घेत आहे। आणि आता फोडींना तुम्ही कुठल्याही प्रकारचा शेप देऊ शकतो, ते तुमची इच्छा, लांबट कापला तरी चालेल। आता इथे मी माझ्या पद्धतीने छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आहे। आणि दुसरीकडे जे आहे फोडणीसाठी तेल घेतलं। मेथ आंबा बनवताना आपल्याला खूप अशा तेलाची गरज पडत नाही, जेवढ्या आपल्या फोडणीला गरजेची आहे तेवढंच तेल इथे मी घेतलेलं आहे। आता किती घेतलं मोजमाप मी तुम्हाला सांगणार नाही, आता माझ्याकडे 3 आंबे आहेत त्यानुसार मी इथे माझ्या पद्धतीने जे आहे तेल घेतलं आणि तेल टाकलं। त्यानंतर मला थोडंसं लक्षात राहिलं नाही, कारण तेल जे आहे ते चांगल्या प्रकारे गरम झालं नव्हतं, तर माझी जी मेथी आहे ते फार अशी तडतडली नाही। त्यानंतर मग जिरंसुद्धा टाकलं आणि लाल मिरचीसुद्धा। आणि मेथ आंबा म्हटलं तर मेथीही असणारच, तर थोडीशी जास्त प्रमाणात जी आहे मेथीचासुद्धा मी इथे वापर केलेला आहे। तर ही सर्व फोडणी जी आहे ती व्यवस्थित करून घ्यायची, म्हणजे मिरची वगैरे करपली नाही पाहिजे याचीही थोडीशी काळजी घ्यावी लागेल। गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच होती। आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं असा मिरेपूड हातानेच म्हणजे गोट्याच्या सहाय्याने जे आहे बारीक करून थोडासा मिक्स केलेला आहे। आणि आता या फोडणीमध्ये जे आहे आंबे टाकत आहे। आंब्यांना टाकून झालं की व्यवस्थित असं त्याला छान मिक्स करून घ्यायचं। आणि जे काही शिजण्याची प्रक्रिया आहे, आंबे शिजण्याची प्रक्रिया आहे ती याच्यामध्ये होणार। मसाले वगैरे आत्ता टाकायचे नाही, कारण आत्ता टाकले तर ते मसाले जे आहे करपणार, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं, कारण मिठाने थोडंसं असं आंब्यांचं जे पाणी आहे ते सुटतं, मग बाकी पाणी टाकायची वगैरे अजिबात गरज नाही। आणि मग असंच त्याला 2-2 मिनिटांनी जे आहे झाकणी काढून बघायची, म्हणजे शिजला काय वगैरे, आणि खालीसुद्धा लागणार नाही, त्यामुळे 2-2 मिनिटांनी आपण जे आहे फिरवून बघायचं। आणि आपण बघत राहिलं तर आपल्याला एक आयडिया येते की आंबा जो आहे तो कुठपर्यंत शिजलेला आहे। आणि मग आपण चमच्याच्या सहाय्याने जे आहे मी बघितला तर असा सॉफ्ट असा झाला होता, म्हणजे माझा जो आंबा आहे तो शिजलेला आहे। आणि त्यानंतर जेव्हा आपण गूळसुद्धा टाकू तिथे पण त्याला शिजायला थोडासा वेळ मिळतो, म्हणजे पूर्ण आंबा जो आहे इथे शिजला पाहिजे असं काही नाही, अर्धवट इथे शिजवायचा आणि अर्धवट जो आहे तो गूळ टाकल्यानंतर सुद्धा शिजतो।
आता हा आंबा जो हाताने तुटेल असा अर्ध्यापेक्षा जास्त तर शिजलाच होता. आणि त्यानंतर मग आता इथे मी मसाले ॲड करत आहे. मसाले म्हणजे लाल तिखट, हळद आणि इथे थोडीशी हिंग टाकलेली आहे आणि मीठ तर आपण आधीच टाकलं होतं. मग छान असं फिरवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मसाला जो आहे तो व्यवस्थित लागेल. आणि त्यानंतर इथे मी गूळ ॲड करत आहे. तर आपल्याला बघायची आहे की आपल्या आंब्याची क्वांटिटी किती आहे, त्याच्या अर्धी क्वांटिटी गुळाची असली पाहिजे. त्याचप्रकारे मी इथे गूळ ॲड केलेला आहे आणि असं फिरवता फिरवताच थोड्या वेळाने जे आहे गुळाचा मस्त असा पाक तयार होतो आणि मग ना पाण्याची गरज असते आणि मस्त असं मेथ आंबा तयार होतो. तर गूळ टाकल्यानंतर ना आणखी 5 ते 7 मिनटं जे आहे आपल्याला मेथ आंबा शिजवायचा आहे आणि खूप अतिही शिजवायचा नाही, कारण मग गूळ जो आहे तो घट्ट येतो आणि मग मेथ आंब्यामध्ये अजिबात मजा येत नाही. आपल्याला या प्रकारची ग्रेव्ही पाहिजे असेल तर अशी ठेवायची किंवा मग आणखी थोडी घट्ट पाहिजे असेल तर मग थोडा वेळ आणखी गॅसवर सुरू राहू द्यायचा. तर मी पहिल्यांदाच बनवले आणि मला तरी असं वाटतं आहे की माझा मेथ आंबा जो आहे परफेक्ट बनला. आणि आता याला आपण फ्रीजमध्ये वगैरे वर्षभर साठवून ठेवू शकतो. तर काचेची बरणी होती माझ्याकडे, त्यामध्येच मी हा मेथ आंबा जो आहे टाकून घेतला आणि आता याला मी फ्रीजमध्येच ठेवणार. बाहेर राहिला तर तो खराब होईल आणि मला जेवढे जास्त दिवस म्हणजे हा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मला व्यवस्थित ठेवायचा आहे, म्हणून मग मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. चला तर आजचा हा छोटासा ब्लॉग जो होता मी इथेच एंड करते आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ना बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट केली काही चुका असेल तरी चालेल. चला बाय.